नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. हिंदी व मराठी साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत अहिल्यानगरचे सुपुत्र तथा प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट CA शंकर घनश्यामदास अंदानी यांनी एकाच दिवशी 5 जागतिक विक्रमांची नोंद आपल्या नावावर करत साहित्य विश्वात नवा इतिहास रचला आहे. साहित्य निर्मिती, कविता संकलन आणि विक्रमी प्रमाणात पुस्तक प्रकाशन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. CA अंदानी यांनी एकाच दिवशी तब्बल 104 स्वलिखित पुस्तके प्रकाशित करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या 12,100हून अधिक कवितांचे विविध पुस्तकांद्वारे प्रकाशन करण्यात आले असून हा देखील एक स्वतंत्र जागतिक विक्रम म्हणून नोंदवण्यात आला आहे. माँ की ममता आणि माँ अनेकता की शक्ती या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या हिंदी काव्यसंग्रहात देशातील 140 कवींच्या कविता संकलित करण्यात आल्या आहेत. आई या विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत आहे. विविध राज्यांतील कवींच्या रचनांना एकत्रित आणून तयार करण्यात आलेला हा काव्यसंग्रह हिंदी साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. याचबरोबर वडील बाबा अबोल जीवनाचे कोडे या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1161 कवितांचे संकलन करून मराठी भाषेतील एक भव्य काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच बहीण माझी प्रियताई या नावाने बहिणीवरील 1161 कवितांचे स्वतंत्र संकलनही प्रकाशित करण्यात आले आहे. कुटुंब व्यवस्थेतील नातेसंबंधांवर आधारित हे साहित्यिक उपक्रम विशेष ठरत आहेत. साहित्य क्षेत्रातील विक्रमी कार्याबद्दल CA अंदानी यांच्या नावावर एकाच दिवशी 5 जागतिक विक्रमांची नोंद करण्यात आली. या विक्रमांच्या प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पुणे येथील पत्रकार भवन ऑडिटोरियम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर आचार्य डॉक्टर कृष्णदेव गिरी महाराज होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश पांडेय, सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनारसे, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सचे बाबी कर्नानी, अभिजित जोशी, पद्मश्री भिकू रामजी इदाते, पद्मश्री डॉक्टर उदय देशपांडे, पद्मश्री चैत्रम पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी CA शंकर घनश्यामदास अंदानी अहिल्यानगरचे रहिवासी आहे. मी प्रॅक्टिस म्हणून चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस मागील 20 वर्षापासून अंमल करतो आणि अनेक सामाजिक कार्य साहित्याचे कार्य मी करत आलो आहे. आज 30 मे 2026 रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे जागतिक असे 5 विश्व साहित्यातले रेकॉर्ड माझ्या नावावर नोंद झाले आहेत. त्यापैकी पहिला रेकॉर्ड आहे जगातील सर्वात मोठा काव्यसंग्रह 5121 कवितांचा माँ की ममता आईवर हिंदी काव्यसंग्रह, जो संकलित काव्यसंग्रह आहे तो प्रकाशित करण्यात आला. हा जगातील सर्वात मोठा काव्यसंग्रह आहे. 2 नंबर, एकाच दिवशी एका लेखकाचे 106 पुस्तकं प्रकाशित करायचा, जी माझी 104 पुस्तकं आहेत आणि 2 संकलित काव्यसंग्रह असे 106 पुस्तकं प्रकाशित करायचा जागतिक रेकॉर्ड आज नोंदवला गेला आहे. ती सर्व पुस्तकं मागील 1 वर्षापासून मी लिहित आहे आणि त्याचं प्रकाशन आज रोजी करण्यात आलं आहे. सर्व पुस्तकं ISBN रजिस्टर आहेत आणि सर्व प्रकाशित झालेली आहेत. 3 नंबर, सर्व पुस्तकं मिळून 12,100 कविता एका दिवशी प्रकाशित करण्याचा हा सुद्धा तिसरा जागतिक विक्रम आज नोंद झालेला आहे. चौथा, माझे वडील म्हणजे आपण वडील या म्हणतो, वडिलांवर मराठीमध्ये 1161 कवितांचा संकलित काव्यसंग्रह, जो मराठीमध्ये सर्वात मोठा काव्यसंग्रह आहे, त्याचं प्रकाशन आज करण्यात आलेलं आहे. तो सुद्धा चौथा रेकॉर्ड आहे. 5वं, बहीण माझी प्रियताई माझी ताई या बहिणीवर 1161 कवितांचं माझ्या नावाने मी लिहिलेलं मराठी साहित्यातला सर्वात मोठं पुस्तक आहे 1171 कवितांचा, तो सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे. असे 5 जागतिक साहित्यातले रेकॉर्ड आज नोंद करण्यात आले. त्या सर्व रेकॉर्डची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, जो लंडनमधला स्थित ओरिजिनल रेकॉर्ड आहे, OMG बुक ऑफ रेकॉर्ड जगातला 4थं बुक रेकॉर्ड म्हटलं जातं, त्यामध्ये नोंद झालेली आहे. इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड जो दिल्लीमध्ये आहे त्याच्या ठिकाणी नोंद झालेली आहे. अशा प्रकारे 5 जागतिक रेकॉर्ड साहित्यातले एका दिवशी करणारा एकमेव व्यक्ती आणि एकमेव साहित्य म्हणून माझं नोंद झालेली आहे. हा पुस्तक पुणे येथे पत्रकार भवन येथे आज खासदार मेघाताई कुलकर्णी, पुणे पुस्तक मेला यांचे अध्यक्ष श्री राजेश पांडे, बँकिंग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री विद्याधर अनारसे साहेब, तसेच पद्मश्री श्री दादासाहेब इदाते, पद्मश्री श्री चैत्रम पवार, पद्मश्री उदय देशपांडे साहेब, इतर 3 पद्मश्रींच्या हस्ते, त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ जे पंतप्रधानांच्या कार्यालयातील शास्त्रज्ञ श्री अमोल जोशी सर, त्यानंतर नोबेल नॉमिनी म्हणून ज्यांना म्हणलं जातं ते सुधीर तारे सर आणि अशा अनेक देशातील अनेक साहित्यक ते मेरठमधून आले, दिल्लीमधून आले, उत्तर प्रदेशमधून, बिहारमधून
राजस्थान, झारखंड, ओडिसामधून अनेक साहित्यिक इथं आले. अंदाजे देशातील 200 साहित्यक ते 250 साहित्यक जे कवी आहेत ज्यांनी आपल्या कविता दिल्या आहेत ते इथं आलेले आहेत. आणि हा राष्ट्रीय साहित्य संमेलन सुद्धा पहिलाच भरला गेलेला आहे पूर्ण भारतामध्ये. अख्ख्या देशातले कवी, देशातले हिंदी आणि मराठी कवी एकत्र आले आहेत. हा पूर्ण मोठा महोत्सव संपूर्णपणे सीता ट्रस्ट, ज्याचा मी अध्यक्ष आहे, साई इंडियन ट्रस्ट असोसिएशनतर्फे करण्यात आलेला आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.